याचं आयोजन केलं जातं। त्याच प्रकारे आज सुद्धा हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे। या कार्यक्रमात सर्व मराठवाडा भूषणकार, गौरवकार, सत्कार मूर्ती आणि प्रमुख पाहुणे हे उपस्थित राहिलेत आणि त्याचबरोबर एवढ्या मोठ्या संख्येने आपण सर्वजण उपस्थित राहिलात त्याबद्दल सर्वप्रथम मी मनापासून आपले आभार व्यक्त करतो। धन्यवाद। आजच्या या कार्यक्रमास उपस्थित असणारे आणि ज्यांचा सन्मान आणि सत्कार आपण या ठिकाणी केला गेला ते कोणत्याही राज्यसभा किंवा लोकसभा याचे सदस्य नसताना सुद्धा अवघड जबाबदारी त्यांच्या सृष्टीने सोपवलेली आहे। महाराष्ट्र बरोबर देश सांभाळण्याची ते सत्कार मूर्ती आणि मार्गदर्शक या मंचाचे आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब आणि ज्यांचा खरा आज दिवस आहे, ज्यांच्यासाठी आज हा कार्यक्रम आपण आयोजित केलेला आहे, ते मराठवाड्याचं आणि महाराष्ट्राचं झुंजार व्यक्तिमत्व मराठवाडा भूषणकार आदरणीय मुंडे साहेब। या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहिलेल्या सो मुंडेताई आणि राज्य मंत्रिमंडळातील राज्यमंत्री आदरणीय वरपुडकर साहेब, हे गौरवमूर्ती आदरणीय बर्दापूरकर साहेब, बीबी ठोंबरे साहेब, चंद्रकांतजी कुलकर्णी साहेब, सध्या बेलसरेताई, अरुण कायगावकर साहेब आणि ज्यांचा खास आपण या ठिकाणी सन्मान केला ते कार्तिकेय गायकवाड, प्रमोद राठोड आणि ज्यांनी महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम येण्याचा मान मिळवला ती शिल्पा हिरेमठ। व्यासपीठावर आणि खाली बसलेले अनेक मान्यवर आहेत, किरण शांतारामचे आहेत, जे रावदत्ता कदम आहेत, या ठिकाणी अनेक सगळी मंडळी, अनेक आमदार आहेत, तुमचे मधु चव्हाण आहेत, पाशा पटेल आहेत, अनेक ज्यांची नावं घ्यावं तेवढे कमी आहेत, अधिकारी आहेत, पूनम महाजन राव आहेत, अनेक वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये मान्यवर मंडळी या ठिकाणी उपस्थित सर्व या मंचाच्या प्रेमाखातर उपस्थित राहिलेले ते सर्व मान्यवर, सर्व वडीलधारी मंडळी, बंधूंनो, भगिनींनो आणि पत्रकार बांधवांनो, सर्वप्रथम मी सकाळी उठलो देशमुख साहेब आणि अलीकडे मी पहिलं काय काम करत असतो तो वर्तमानपत्र वाचतो आणि त्याच्यामध्ये कोणतं वाचतो तो ते लोकसत्ता वाचतो। आमच्या बर्दापूरकर साहेबांचा पेपर वर्तमानपत्र ते वाचल्यानंतर, आज वाचल्यानंतर मला पहिली बातमी वाचायला मिळाली। बाकीच्या बातमीत मी काही सांगत नाही, बोलत नाही, परंतु समाज दुभंगला तरी नेते अभंग आहेत असं त्याच्यामध्ये शेवट करताना प्रेमाचं वाक्य होतं। परंतु या मी आपल्याला एकच सांगेन, या राज्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांपासून शाहू फुले आंबेडकरांच्या पासून ते यशवंतराव चव्हाणांच्या पासून ते फार मोठा वारसा या राज्याला लाभलेला आहे। एक वेळ नेते दुभंगतील, समाज दुभंगणार नाही हा ठाम विश्वास
या राज्याने अनेक वेळा आणून दिलेला आहे. मुद्दा याचा आहे, मी हे मुद्दाम या ठिकाणी सांगितलं की मराठवाडा लोकविकास मंच याची जेव्हा स्थापना झाली तेव्हा इथं ना समाज, ना जात, ना धर्म, ना पंथ, ना पक्ष, ना गट, ना तट असं कोणताही विचार या पाठीमाग केलेला नव्हता. फक्त आणि फक्त आपला मराठवाडा, आपल्या मराठवाड्यामध्ये जे हिरे मानकासारखी जी लोक आहेत, ज्यांनी जन्म त्या ठिकाणी घेतलेला आणि आपापल्या क्षेत्रामध्ये त्यांनी उतुंग भरारी मारलेली आहे, त्यांना आपण एकत्र करावं. आपली जी मराठवाड्यातली जनता या मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये आज लाखोच्या संख्येने अनेक कारणाने येऊन बसलेली आहे. नोकरीच्या निमित्तानं, व्यवसायाच्या निमित्तानं, पोट भरण्याच्या निमित्तानं वा अन्य कारणाच्या नुसार या ठिकाणी येऊन बसलेली, जिला या मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये अजिबात चेहरा नाही, त्या मराठवाड्यातल्या जनतेला एक चेहरा द्यावं, लोकांचं कर्तृत्व एक समोर आणावं आणि याचबरोबर त्यांच्या आपल्याच्यानं शक्य झाला तर सर्वांनी मिळून काही प्रश्न सोडवावेत, हा केवळ उद्देश समोर ठेवूनच या मंचाची स्थापना झालेली होती. आणि मला सांगायला आनंद वाटतोय, गेली 15 वर्षापासून ही जोडगोळी सातत्यानं प्रत्येक दोघांनी एक कार्यक्रम फक्त ऑफ केलेला आहे, म्हणजे गैरहजर राहिलेले आहेत, विलासरावजी देशमुख आणि गोपीनाथरावजी मुंडे. नाहीतर तेव्हापासून ते आज तागायतपर्यंत एकही कार्यक्रम त्यांनी मिस केलेला नाही. एवढा चांगला सगळ्याच्या पलीकडे जाऊन हे आम्ही कार्यक्रम घेत असतो. अनेकाला असं वाटतं की आम्ही फक्त सत्कारच घेतो की काय, असंही नाही मित्रांनो. याबरोबर या मंचाच्या वतीनं विद्यार्थ्याच्या करता अनेक मार्गदर्शन केंद्र आम्ही सुरू केलेले, विद्यार्थ्यांच्या करता शिष्यवृत्ती दिलेल्या आहेत, अनेक उद्योग शिबिरं घेतलेले आहेत. एवढेच नाही तर जे जे काही गरजवंत असेल मुंबईमधून या ठिकाणी आलेल्या राहण्याच्या करता अनेक अडचणी असतात, त्यांना सुद्धा जिथे जिथे शक्य होईल तिथे तिथे मदत करायचा आम्ही प्रयत्न करतो. किंवा गतवर्षी मला आठवत असेल आपल्याला की 2 वर्षापूर्वी, मला वाटतं 2007 साली, तेव्हा मुंबईला 17 सप्टेंबरला जेव्हा मंत्रिमंडळाची बैठक होती, त्या बैठकीच्या आदल्या दिवशी मराठवाडा विजन हा कार्यक्रम 2 दिवसाचा दृष्ट लागेल असा त्या ठिकाणी पार पाडला. नुसता कार्यक्रम घेतला नाही तर प्रत्येक जिथं मूलभूत स्वरूपाच्या समस्या असतील, मग वीज असेल, पाणी असेल, शिक्षण असेल, आरोग्य असेल, या प्रत्येकावर प्रत्येक जिल्ह्यामध्ये विविध तज्ज्ञ लोकांच्या समित्या स्थापन केल्या. आम्ही प्रत्येक जिल्ह्यामध्ये जाण्याचं काम केलं आणि प्रत्येकाचा निबंध त्या ठिकाणी सादर केला गेला. त्या ठिकाणी आणि सर्वांनी अप्रिशिएट केलं, लोकांच्या समस्या समोर आल्या, आपल्या मराठवाड्यामध्ये काय करणं गरजेचं आहे, काय झालेलं आहे, या राज्याच्या, देशाच्या आणि जगाच्या यामध्ये आपण नेमकं कुठे आहोत मराठवाडा, हेही समोर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालं. आणि मराठवाडा कुठेही कमी नाही. जवळपास अलीकडे इथे हिरेमठ आपली मुलगी आहे, तिचा आपल्याला निश्चितपणे अभिमान वाटतो. अनेक वर्ष झालं आपली ही मराठवाड्याची आणि विशेषतः लातूरकरांची परंपरा राहिली की महाराष्ट्रामध्ये प्रथम येण्याचा हे सुरू आहे. आपण कुठेही कमी नाही, मग कुठे कमी पडतो त्याचं आत्मचिंतन करणं, ते समोर आणणं आणि त्याच्यातून उपाय काढणं हा या मंचाचा सुद्धा निश्चितपणाने भाग आहे. आणि म्हणून त्याकरता आम्ही सातत्यानं हे कार्यक्रम आणि उपक्रम आम्ही राबवत असतो. एवढंच नाही तर मराठवाड्यातली जनता, मुंबईमधली जनता आणि शासन या सगळ्याच्या मध्ये दुवा कसा आपल्याला निर्माण करता येईल, दुवा म्हणून कसं काम करता येईल हे सुद्धा पाहण्याचं काम केलं. मला वाटतं देशमुख साहेबांना आठवत असेल, पाठीमागच्या वेळेस जेव्हा मुख्यमंत्री होते आपण सह्याद्रीला बैठक घेतलेली होती, अन्य दुसऱ्या ठिकाणी बैठका घेतल्या होत्या आणि देशमुख साहेबांच्या पुढाकारानं ज्या बॅरेजेस आज मला वाटतं 16-17 झालेले आहेत त्या याच्यामध्ये मंजूर झालेल्या त्यांनी केलेले आहेत. एवढं मोठं काम मराठवाड्यामध्ये अनेक पद्धतीनं झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे. अशा अनेक गोष्टी आपल्याला सांगता येतील जे मराठवाडा लोकविकास मंचाच्या माध्यमातून आपण काम केलेले. जेव्हा मुंबईमध्ये 26 जुलैला महापूर आला
त्यावेळेस सुद्धा मराठवाडा लोकविकास मंचच्या वतीनं अनेक लोकांना मदत देण्याचं काम आम्ही केलं. एवढंच नाही तर मुख्यमंत्री सहाय्यता निधीला सुद्धा आम्ही फुल नाही फुलाची पाकळी म्हणून 1 लाखाची त्यावेळेस मदत सुद्धा केली. जे जे शक्य होईल ते करण्याचा प्रयत्न या सगळ्या माध्यमातून करतो. आणि जेव्हा जेव्हा जे कार्यक्रम असतात त्या कार्यक्रमाला कुठेही या गटाचा त्या गटाचा या पक्षाचा त्या पक्षाचा असं अजिबात पाहिलं जात नाही. प्रत्येक वेळेस सगळ्या पक्षाचे यावेळेस सुद्धा या कार्यक्रमाला सुद्धा आम्ही इथं काँग्रेस आहे, राष्ट्रवादी आहे, शिवसेना आहे, भाजप आहे, शिवसेनेचं सुद्धा आम्ही मंडळीला बोलवलं असतं. प्रत्येक वेळेस अनेक चंद्रकांतजी खैरेपासून ते अनेक सुरेश नवलेपासून ते अनेक लोक उपस्थित असतात. यावेळेसही आम्ही राऊत साहेबांना बोलवलं होतं आणि याचबरोबर आम्ही पतंगराव कदम साहेबांना सुद्धा बोलवलेलं होतं. परंतु दुर्दैवाने त्यांचा पाय मुरगळला म्हणून त्यांनी त्यांची मंडळी काही पाठवली तिथं खास सांगण्याकरता. म्हणून ते झालेलं आहे. आता काही लोकांना वाटत असेल मग त्यांचा पाय मुरगळला मग बाकीचं आणखी काय मुरगळलं असं काय म्हणजे माहिती नाही काय मुरगळले. तर त्यावेळेस मी काही जात नाहीये. परंतु सगळ्या पक्षाचे आणि सगळ्या याची लोक या ठिकाणी आम्ही बोलवत असतो. आणि एवढंच नाही कार्यक्रमाच्या निमित्तानं तर ज्यांना पुरस्कार आम्ही देतोय तर आज ज्यांचा भूषण म्हणून आपण या ठिकाणी सत्कार केला, सन्मान केला, त्याच्या अगोदर आम्ही पहिली सुरुवात त्याची स्वर्गीय गोविंदभाईजी श्रॉफ साहेब यांना मराठवाडा भूषण पुरस्कार देऊन या पुरस्काराची सुरुवात केली. आणि त्याला पहिल्या पुरस्काराला मुंडे साहेब आणि मनोहर जोशी साहेब यांच्या हस्ते तो कार्यक्रम आम्ही उपस्थित केला. आज सगळे जे त्याच्यानंतर जे मराठवाड्याचे ज्येष्ठ नेते होते स्वर्गीय शंकररावजी चव्हाण साहेब यांना मराठवाडा भूषण पुरस्कार दिला. त्यानंतर कविवर्य नादो महानोर साहेबांना दिला. नंतर